नमस्कार मित्रांनो, बॅट कटिंगची एकदम सोपी पद्धत. एक नॉर्मलचं लाकूड घ्यायचं, त्याला आपला चांभाराचा धागा असतो तो बाइंड करून घ्यायचा, पूर्णतः बाइंड करून घ्यायचा. एक धागा भेटतो, 20 रुपयाला गुंडा भेटतो, त्याचा धागा बाइंड करून घ्यायचा. आणि नॉर्मली बॅटला वरच्या साईडनी नॉर्मली आपलं बॉन्ड असतं, सायनायक्रिलेट बॉन्ड घ्यायचं, वरती टच करून घ्यायचं, एक राऊंड घ्यायचा आणि कंटिन्यू त्या लाकडाच्या सहाय्याने ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर हळूहळू हळूहळू प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर शेवटच्या क्षणाला जिथं आपला लास्ट धागा असतो तिथं नॉर्मली बॉन्ड लावून धरायचं आणि ब्लेडनी कट करून टाकायचं. कट केल्यानंतर सेकंड कंडिशनला सेम ॲज इट इज आपण नेक्स्ट जो पॅच मारणार आहे त्याच्याच खाली दांडा जिथं एंड होतो त्याच्यावरती 1 इंच मॅक्झिमम तिथं सेम ॲज इट इज पहिल्यांदा जसं केलं आपण तसं सेम धागा घ्यायचा आणि परत बाइंड करायला सुरुवात करायचं. बाइंड करताना पूर्णतः ओढून घ्यायचं. धागा स्ट्रॉंग असतो, नायलॉनचा असं तुटत नाही, त्याच्यामुळं पूर्णतः ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर सेम ॲज इट इज 2-3 धागे पट्ट्या मारून झाल्या का त्याला थोडासा बॉन्ड टाकायचा. बॉन्ड टाकल्यामुळं ती आपला जो धागा असतो तो हलत नाही. ओके. त्याच्यानंतर सेम 2 मिनटं पकडून राहायचं. बॉन्ड सोडल्यानंतर 2 मिनटं पकडून राहायचं आणि ब्लेडच्या सहाय्याने तिथं कट करून टाकायचं. असंच लास्टला बॅटच्या टोचच्या ठिकाणी तिथं पण सेम ॲज इट इज बॉटमच्या खालून 1 इंच तिथं पण सेम बाइंड करायचं. त्याने काय होतं, बॅट आपली तिन्ही साईडनी परिपक्व होते. बॉटमला एक जाते बॅट, ती पण परिपक्व होते आणि हँडलला जाती पण परिपक्व होते. याच्या पुढच्या भागामध्ये आपण त्याचा टोगाड कसा बसवला जाईल तो पण व्हिडिओ दाखवणार आहे. पहिले हे तुम्ही पाहून घेणे. सेम ॲज इट इज आता सेकंड टो पूर्ण झालेला आहे. आपण ते बाइंड करून कट करून घेतलं. आता शेवटचा टो खालच्या साईडने आपल्याला एक पट्टा मारायचा, पॅच मारायचा आहे त्याच लाकडाच्या साईडने. एकदम सोपी पद्धत आहे, कुणी पण घरी करू शकते. पूर्णतः ओढल्यानंतर शेवटच्या क्षणाला बॉन्डचं पॅचिंग करायचं वरच्या साईडनी आणि अल्लात कट करून टाकायचं. आणि 2 मिनटं पॅचिंग झाल्यानंतर 2 मिनटं धागा पकडून धरायचा. धागा पकडून धरल्यानं काय होतं, बॉन्डची पेस्टिंग ही प्रॉपर होते. एका बॅटला 3 पट्टे मारायचे, दांड्याच्या ठिकाणी 2 आणि बॉटमला 1. पकडून राहायचं. पकडून राहिल्यानंतर नॉर्मल बॉन्ड सोडायचा. पॅक झालं. अशा प्रकारे आपल्या बॅटची कटिंग प्रॉपर झाली. ही एक 10 मिनटं सुकून द्यायची. त्याच्यानंतर रेडी टू प्ले. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला पॅच मारायचं असेल तर तुम्ही शॉप येऊन ते सांगणे किंवा मग कॉल करणे. बॅट एकदम दणकट होऊन जाते, टेन्शन राहणार नाही.